900 कोटी रुपये जे आहे 964 कोटी ती देखील कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे। तो देखील मोठा निर्णय आहे। हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजे हा आपल्या सगळ्यांचा आग्रह होता आणि त्या आग्रहाच्या प्रमाणे आज त्याचं एक कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी करतो। हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेत आहे आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय। केरळमध्ये 2,13,000 रुपये आहे, आंध्र प्रदेशात 1,23,000 रुपये, पंजाबमध्ये 1,19,000 रुपये, तमिळनाडूत 1,15,900 रुपये आहे, कर्नाटकात 97,200 रुपये आहे, तेलंगणात 93,500 रुपये आहे, हरियाणामध्ये 79,000 रुपये आहे, राजस्थानमध्ये 70,000 रुपये आहे, महाराष्ट्रात ते 54,000 रुपये आहे, 54,700 रुपये। म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे। या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे। आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती 72,000 कोटीची होती, पण नंतर ती कमी झाली आणि 52,000 कोटीची झाली। महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती। तेलंगणाने 15,000 कोटीची कर्जमाफी केली आहे, आंध्रने जवळपास 20,000 कोटीची केली आहे, पंजाबने 10,000 कोटी रुपयाची केली आहे, कर्नाटकने 8,000 कोटी रुपयाची केलेली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे। जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे। 90%। तर एकूण राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटी रुपयाची मदत या माध्यमातून होते। अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे। मला याची कल्पना आहे की या निर्णयाचा मोठा बोजा हा राज्य सरकारवर पडणार आहे। प्रसंगी आम्हाला काही कामं कमी करावी लागतील, पण अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करायचा निर्णय घेतल्यामुळे त्या निर्णयाच्या पाठीशी मंत्रिमंडळ अतिशय ठामपणे उभं आहे।